नमस्कार सर्व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना अत्यंत महत्वाची अशी अपडेट आपल्यापर्यंत घेऊन आलेला आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंदर्भात. तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा 12 जानेवारी 2026 ला मुंबईला जो आझाद मैदानावर मोर्चा झालेला होता, बालाजी पाटील चाकूरकर साहेब असल, तुकाराम बाबा असल आणि अनेक प्रशिक्षणार्थ्यांसमोर हा जो मोर्चा झालेला आहे, तर त्या मोर्चा संदर्भात कौशल्य विकास विभागानं एक आपल्याला पत्र पाठवलेलं आहे बालाजी पाटील चाकूरकर साहेबाकडे. आणि त्या पत्रामध्ये महत्वाचा विषय काय दिलेला आहे बघा. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाचा जेवढ्या काही प्रशिक्षणार्थ्यांच्या प्रलंबित मागण्या आहेत त्याच्या सविस्तर चर्चा करण्यासाठी आढावा बैठक मीटिंग आयोजन करण्यात आलेला आहे. आणि या संदर्भातच हा एक पत्र कौशल्य विकास विभागाकडून आलेला आहे. त्याच्यामध्ये दिलेला बघा 12/1/2026 रोजी मुंबईला जे आझाद मैदानावर मोर्चा झालेला होता, तर त्या अनुषंगाने हे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाच्या ज्या पण मागण्या आहेत त्या मागण्याविषयी बैठक आयोजन केलेले आहेत. बघा, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाचा जे मानधन वाढी संदर्भात आहे, कायमस्वरूपी रोजगार मिळावा किंवा या प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार भेटावा, या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याचं निवेदन कौशल्य विकास विभागाला दिलेलं होतं. आणि त्या अनुषंगाने त्यांच्या मागण्या ज्या आहेत, जे मानधन वाढ आहेत, प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार भेटावा, कायमस्वरूपी रोजगार भेटावा, या ज्या मागण्या आहेत त्या संदर्भातच कौशल्य विकास विभागानं सांगितलेलं आहे की आपण एक बैठक आयोजन करण्यात आलेली आहे. बैठकीचं नियोजन कौशल्य विकास विभागाने केलेलं आहे या संदर्भात. आणि त्याचंच हे पत्र बालाजी पाटील चाकूरकर साहेबांकडे आलेलं आहे. बघा, त्यांनी बैठक आयोजित केलेली आहे. बघा, बैठक कधी आयोजित केलेली बघा, 23 जानेवारी 2026 रोजी ही बैठक 4 वाजता आयोजित केलेली आहे. त्यांनी ठिकाण सुद्धा सांगितलेलं बघा, आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, पहिला मजला, टेक्निकल महाविद्यालय, मुंबई या ठिकाणी हे जे कौशल्य विकास विभागाचं जे मेन कार्यालय आहे तिथं बैठक आयोजित केलेले आहेत. आणि या प्रलंबित ज्या मागण्या आहेत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या, त्या सगळ्या मागण्या कशा पद्धतीने बैठकमध्ये काय निर्णय होतो, 23 जानेवारीला ही बैठक आहे, म्हणजेच उद्या ही बैठक आहे. आणि या संदर्भातच हे पत्र कौशल्य विकास विभागाकडून आलेलं आहे. आणि या संदर्भातच जी पुढील अपडेट आहे, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांना कशा पद्धतीनं बैठकीमध्ये काय होतं, नेमकी काय निर्णय होतो, या संदर्भातच महत्वाचे अपडेट लवकरच आपल्यापर्यंत घेऊन येणार आहोत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांना शेअर करा. धन्यवाद.